आज आपण उन्हाळ्यामध्ये जास्त वेळ किचनमध्ये किंवा गॅस समोर उभं न राहता अगदी कमी साहित्यात कमी मसाल्यांचा वापर करून झटपट तयार होणारा हा व्हेज पुलाव बनवायला एकदम सोप्पा आहे आणि चवीला इतका भारी लागतो की तुम्ही रोजच्या रोज म्हटलं तरी बनवून खाल आणि अगदी 15 ते 20 मिनिटात बनवून तयार होतो. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया. पण त्याआधी रेसिपी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी तांदूळ भिजवून घेऊया. त्यासाठी इथे मी 1 वाटी बासमती तांदूळ घेतला आहे, जो आपण नेहमी पुलाव किंवा बिर्याणी बनवण्यासाठी वापरतो ना तोच. 2 ते 3 वेळा तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आणि हा तांदूळ फक्त एक 5 ते 10 मिनिटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचा, जोपर्यंत आपली बाकीची तयारी होत नाही. आता तांदूळ भिजतोय तोपर्यंत एक वाटण तयार करून घेऊया. वाटण तयार करण्यासाठी इथे मी मूठभर हिरवी कोथिंबीर, 13 ते 14 लसणाच्या पाकळ्या, 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं आलं घेतलं आहे. हिरवी मिरची तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार कमी जास्त करू शकता. आता हे सर्व साहित्य थेंबभरही पाणी न घालता मिक्सरला फिरवून थोडंसं जाडसर ठेवूनच वाटून घ्यायचं. तर इथे पहा, सर्व साहित्य थेंबभरही पाण्याचा वापर न करता मिक्सरला फिरून मी वाटून घेतलं आहे आणि थोडंसं जाडसरच ठेवलंय. आता आपण पुलाव बनवून घेऊया. तर आज हा पुलाव बनवण्यासाठी मी वापरणार आहे बर्गनरचा हा 3 लिटरचा बिर्याणी पॉट. हा बिर्याणी पॉट स्टीलचा आहे. त्यासोबतच तुम्ही हा इंडक्शन आणि गॅस दोन्हीवर सुद्धा वापरू शकता. याच्यासोबत तुम्हाला एक लीड सुद्धा, क्वालिटी सुद्धा एकदम भारी आहे. तुम्हाला जर हा बिर्याणी पॉट हवा असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथून तुम्ही घेऊ शकता. आता याच बिर्याणी पॉटमध्ये मी पुलाव बनवणार आहे. त्यासाठी आधी हा स्वच्छ धुवून घेते आणि त्यानंतर आपण पुलाव बनवून घेऊया. तर इथे मी हा बिर्याणी पॉट स्वच्छ धुवून घेतला आहे. आता गॅसवर गरम करायला ठेवायचा. त्यामध्ये 3 चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की आता यामध्ये काही खडे मसाले घालायचे. त्यामध्ये अर्धा चमचा शहाजिरे, 1 दालचिनीचा तुकडा, 2 तमालपत्र, दगडफूल, 2 हिरवी वेलची, 4 लवंगा आणि 1 मोठी वेलची घेतली आहे. खडे मसाले तेलामध्ये घातले की एक अर्धा मिनिटं छान असे परतून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतलाय, तो घालायचा आणि आता कांद्याला सुद्धा हलका गुलाबी रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा. जास्त सोनेरी रंग येऊ द्यायचा नाही, हलका गुलाबी होईपर्यंतच परतून घ्यायचंय. तर इथे पहा, कांदा मी हलका गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेतलाय. त्यानंतर आता यामध्ये जे आपण हिरवं वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण घालायचं आणि आता वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत कांद्यासोबत हे वाटण सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे. या बिर्याणी पॉटमध्ये बनवलेलं जेवण अजिबात खाली करपत नाही आणि त्यासोबतच याला तेल सुद्धा खूप कमी लागतं. तर इथे पहा, कच्चेपणा जाईपर्यंत वाटण मी परतून घेतलंय. आता यामध्ये एक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि टोमॅटो सुद्धा छान मऊसूद होईपर्यंत परतून घ्यायचा. तर इथे पहा, टोमॅटो सुद्धा सर्व साहित्यासोबत मी छान मऊसूद होईपर्यंत परतून घेतलाय. आता यामध्ये राहिलेले मसाले घालायचे. त्यासाठी इथे मी 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरेपूड आणि 1 चमचा बिर्याणी मसाला घेतला आहे. सर्व पावडर मसाले घातले की यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि पाण्यासोबत आता हे पावडर मसाले तेल सुटेपर्यंत आणि कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचे. तर इथे पहा, मसाले मी तेल सुटेपर्यंत आणि कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतले आहेत. मसाल्याचं तुम्ही टेक्स्चर पाहू शकता आणि रंग सुद्धा पाहू शकता किती सुंदर आलाय. आता यामध्ये काही भाज्या घालायच्या. त्यासाठी इथे मी अर्धी वाटी वाटाणे घेतले आहेत. त्यासोबतच एक चिरलेलं गाजर आणि एक चिरलेला बटाटा घ्यायचाय. गाजर आणि बटाटा मी थोड्याशा मोठ्या फोडींमध्ये चिरून घेतला आहे. सर्व भाज्या घातल्या की मसाल्यासोबत मिक्स करायच्या आणि पुन्हा एक 2 मिनिटं छान अशा परतून घ्यायच्या. तर इथे पहा, सर्व भाज्या मी मसाल्यासोबत एक 2 मिनिटं छान अशा परतून घेतल्या आहेत. आता यामध्ये पाणी घालायचं. तर या ग्लासने मोजून मी 1 ग्लास तांदूळ घेतले होते. आता याच ग्लासने मोजून मी यामध्ये 2 ग्लास इतकं पाणी घालणार आहे. आता इथे प्रमाण लक्षात ठेवा. 1 ग्लास तांदळासाठी 2 ग्लास इतकं पाणी वापरायचं आहे. म्हणजे तुम्ही बनवलेला पुलाव छान मोकळा सुटसुटीत बनून तयार होतो. पाणी घातल्यानंतर सर्व साहित्य पाण्यासोबत एकदा मिक्स करायचं, चवीनुसार मीठ घालायचं आणि मोठ्या आचेवर एक उकळी काढायची. आता या पाण्याला उकळी येतेय तोपर्यंत जो तांदूळ आपण पाण्यामध्ये भिजत ठेवला होता, त्या तांदळातलं सुद्धा पाणी काढून घेऊया. इथे तांदूळ तुम्ही पाहू शकता अगदी छान भिजला आहे. फक्त 10 ते 15 मिनिटं हा तांदूळ मी भिजवून घेतलाय. तांदळातलं सर्व पाणी काढून घेतलं आहे. तोपर्यंत इथे पाण्याला सुद्धा छान खळखळून उकळी आलीये. आता एकदा हे खालून एकसारखं मिक्स करून घेऊया. त्यानंतर गॅसचा फ्लेम मीडियम टू लो करायचा. भिजवून घेतलेला तांदूळ जो आपण चाळणीमध्ये निथळून काढलाय, तो सर्व तांदूळ यामध्ये घालायचा. तांदूळ घातल्यानंतर पुन्हा एकदा हा तांदूळ आपण एकसारखा मिक्स करून घेऊया.
तांदूळ छान एकसारखा मिक्स करून घेतला, की आता गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा. या बिर्याणी पॉटवरती झाकण ठेवायचं आणि हा पुलाव शिजवून घ्यायचा. अगदी 10 मिनिटात पुलाव छान शिजून तयार होतो. तर इथे पहा, मंद आचेवर एक 10 मिनिटं हा पुलाव मी शिजवून घेतला आहे. थोडंसं यामध्ये पाणी शिल्लक आहे. या स्टेपला काय करायचं, झाकण काढायचं आणि यामध्ये वरून थोडंसं तूप घालायचं. पुन्हा याच्यावर झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर एक 2 ते 3 मिनिटं फक्त एक वाफ काढून घ्यायची. तर इथे पहा, तूप घातल्यानंतर मंद आचेवर फक्त मी एक वाफ काढून घेतली, गॅस बंद केला आणि एक 5 मिनिटं हा पुलाव मी सेट होऊ दिला. आणि ते तुम्ही पाहू शकता परफेक्ट आणि अगदी झटपट असा तयार होणारा आपला व्हेज पुलाव बनून तयार झाला आहे. आता हा थोडासा गरम आहे, त्यामुळे तुम्हाला चिकट वाटत असेल, थंड झाल्यानंतर छान मोकळा सुटसुटीत होतो. आता मस्त थंडगार रायत्यासोबत गरमागरम हा व्हेज पुलाव सर्व्ह करायचा. अगदी झटपट बनून तयार होतो. तुम्हाला किचनमध्ये गॅस समोर थांबायची जास्त गरजही नाही. एकदा तुम्ही भात फोडणीला घातला, की निवांत फॅनखाली बसू शकता. त्यामुळे एकदा या उन्हाळ्यामध्ये हा व्हेज पुलाव नक्की बनवून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.